गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। जय जय रघुवीर समर्थ, श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या निरूपणास सुरुवात करूया। आज आपण पाहणार आहोत की दत्तगुरूंचे असे 16 नियम आहेत की तुमच्या आयुष्यातील सर्व दुःख त्रास संपून टाकणार आहेत। म्हणजे काही नियम असतात ना की मनुष्याच्या जीवनामध्ये तुम्ही कितीही वाईट विचार केले असतील, कितीही अवगुणी असाल आणि तुम्हाला जर संकल्प करून नवीन दिशा तुमच्या जीवनाला करायची असेल तर काही नियम सांगितलेले आहेत। तुमच्या जीवनामध्ये कितीही दुःख असू द्या, संकट असू द्या, ती काही करून जात नसतील ना तर हे दत्तगुरूंचे 16 नियम तुमच्या आयुष्यामध्ये रामबाण उपाय ठरणार आहेत। नियम पहिला, जीवनात काही लोकांना सतत त्रास, अडथळे, वाईट नशीब, अपयश किंवा मानसिक अस्वस्थता जाणवते ना, कितीही प्रयत्न केले तरीही गोष्टी सुरळीत होत नाहीत। अशा वेळी केवळ एक उपाय आपल्या आयुष्याचा प्रवाह बदलू शकतो आणि तो म्हणजे दत्तगुरूंचं नामस्मरण। गुरुवारी विशेष वाहन हा उपाय इतका सोपा आणि प्रभावी आहे ना की हजारो भक्तांनी त्यांचा अनुभवसुद्धा घेतलेला आहे। मन, शरीर आणि नशीब आहे ना, या तिन्ही पातळ्यांवर हा उपाय कार्य करतो। फक्त श्रद्धा, नियमाबद्धता आणि सातत्य आवश्यक आहे। नियम दुसरा, उपायाची पहिली पायरी म्हणजे नामस्मरण रोज सकाळी स्नान केल्यानंतर पूर्व किंवा उत्तर दिशेला तोंड करून बसा। मन शांत करून ओम श्री दत्ताय नमः हा मंत्र आहे ना 108 वेळा जपा। शक्य असेल तर दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्तीसमोर बसा। जप करताना मनामध्ये कोणतीही नकारात्मक गोष्ट आणू नका। हा मंत्र दत्तगुरूंच्या अदृश्य कृपेचं द्वार उघडतो। एकदा तुम्ही नियमितपणे जप सुरू केला ना की त्रास हळूहळू कमी होऊ लागतात। आता तिसरा नियम पाहूया। दुसरी पायरी म्हणजे गुरुवारी विशेष वाहनं, म्हणजे गुरुवारी सकाळी पिवळा किंवा केशरी कपडा, नारळ आणि एक फुलांचा हार दत्त मंदिरामध्ये व्हा। पिवळा रंग दत्तगुरूंच्या आशीर्वादाचा आणि गुरुतत्वाचा प्रतीक आहे ना। नारळ पूर्णत्व आणि मंगळ कार्यासाठी वाहिला जातो। मंदिरात जाऊन प्रथम नमस्कार करा, नंतर वाहनं द्या। हे वाहनं केवळ वस्तू नाहीत तर तुमच्या श्रद्धेचे आणि भक्तीचं अर्पण आहे ना। नियम आता चौथा पाहूया। वाहण्याच्या वेळी एक खास प्रार्थना करा। दत्तगुरू, माझ्या सर्व अडचणींचा अंत करा, माझं मन, बुद्धी आणि आत्मा शुद्ध करा। ही प्रार्थना मनापासून केली तर तुमच्या ऊर्जेशी जोडली जाते ना। गुरुवारी केलेली ही प्रार्थना आहे ना इतर दिवशींच्या तुलनेने लवकर फळदायी ठरते, कारण हा दिवस गुरुतत्वाचा दिवस आहे ना। दत्तगुरू स्वतःला आव्हान करणाऱ्याला कधीच निराश करत नाही। आता नियम 5वा पाहूया। नामस्मरण आणि गुरुवारचं वाहनं एकत्र केल्यास त्याचा परिणाम अनेक पटीने वाढतो। जसं अग्नीला तूप मिळालं ना की तो अधिक तेजानं पेटतो ना, तसे श्रद्धेच्या या 2 पायऱ्या तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करतात। फक्त एक आठवडा नाही तर सातत्याने हे नियम आपण हे उपाय केल्यास ना तुम्ही नशीब बदलत असल्याचा अनुभव घ्याल। काही भक्तांना तर पहिल्याच गुरुवारी मोठा फरक जाणवतो ना। नियम 6वा, हा 6वा उपाय करताना आहे ना एक गोष्ट लक्षात ठेवा, मनातील शंका दूर ठेवा। हे चालेल का मला, फायदा होईल का मला, असे प्रश्न अजिबात आणू नका। दत्तगुरू भक्तीला आणि विश्वासाला प्रतिसाद देतात ना, जोपर्यंत तुम्ही पूर्ण समर्पणाने हा उपाय करत नाही तोपर्यंत त्याचा परिणाम अर्धवट राहू शकतो। त्यामुळं श्रद्धेने सुरू करा
आणि कधीच मध्ये सोडू नका. नियम आता 7वा पाहूया. अनेक भक्त सांगतात ना की या उपायाने त्यांचे वैवाहिक कलह संपले, व्यवसाय वाढला, नोकरीत अडथळे दूर झाले आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे मनशांती मिळाली. काहींना तर दीर्घकाळ चालणारा आजारही दूर झाला. हे चमत्कार वाढू शकतात, पण हे दत्तगुरूंच्या कृपेचं नैसर्गिक परिणाम आहेत ना. त्यांची कृपा मिळाल्यावर अशक्यही शक्य होतं. नियम 8वा. जर तुम्ही हा उपाय घरीच करणार असाल तर गुरुवारी सकाळी घरात छोटा पूजापीठ सजवा. दत्तगुरूंचा फोटो किंवा मूर्ती ठेवून त्यांच्यासमोर एक दीप प्रज्वलित करा आणि पिवळे फुलं अर्पण करा आणि एक माळ नामस्मरण जपा, म्हणजे 108 वेळा जपा. त्यानंतर पिवळा कपडा, नारळ आणि थोडी साखर किंवा केळी गुरुवारी दुपारी दान करा. यानेही तितकाच परिणाम होतो ना. आता नियम 9वा पाहूया. या उपायाचा गाभा हा आहे ना की तुम्ही दत्तगुरूंसोबत एक नित्य संपर्क तयार करा. नामस्मरण हे त्यांच्याशी जोडणारे धागे आहेत, तर गुरुवारचं वाहणं हे त्या संबंधाची पुष्टी आहे ना. जेव्हा भक्तांचा हा संबंध दृढ होतो ना, तेव्हा कोणताही नकारात्मक प्रभाव टिकत नाही. दत्तगुरूंचे अदृश्य संरक्षण तुमच्या भोवती कवचासारखं पसरतं. आता नियम 10वा आपण पाहूया. म्हणून जर तुम्हाला सतत त्रास होत असेल तर आजच हा उपाय सुरू करा. गुरुवारची वाट न पाहता रोज नामस्मरण सुरू करा आणि पुढच्या गुरुवारी मंदिरात किंवा घरी वाहनं करा. श्रद्धेने केल्यास दत्तगुरू तुमच्या जीवनात चमत्कार घडवतील. लक्षात ठेवा, उपाय सोपा आहे पण हे परिणाम अमाप आहेत. ओम श्री दत्ताय नमः हा मंत्र आहे ना, तुमच्या त्रासाचा अंत आणि सुख समृद्धीची सुरुवात आहे. नियम आता 11वा पाहूया. काही भक्तांना प्रश्न पडतो ना की नामस्मरण आणि वाहनं केल्यानं खरोखर नशीब बदलतं का? याचं उत्तर म्हणजे हो, नक्कीच. पण फक्त श्रद्धेनं केल्यास नामस्मरण केवळ उच्चार नाही, तर त्यामागील भावनाच दत्तगुरूंना पोचवतात ना. तुमच्या मनातील सकारात्मक स्पंदने विश्वास पसरतात आणि दत्तगुरू त्याला प्रतिसादसुद्धा देतात. हा प्रतिसाद कधी प्रसंगाच्या स्वरूपात, तर कधी मदत करणाऱ्या व्यक्तींच्या स्वरूपात, तर कधीकधी अंतप्रेरणेच्या स्वरूपामध्ये मिळतो. त्यामुळे हे जप वाहणं ही कृपा मिळवण्याची सोपी पण प्रभावी पद्धत आहे. आता नियम 12वा पाहूया. गुरुवारी मंदिरामध्ये गेल्यावर शक्यतो पिवळ्या किंवा केशरी कपड्यामध्ये या दत्तगुरूंना गंध लावा आणि पिवळे फूल अर्पण करा आणि दीप प्रज्वलित करा. वाहनं देताना डोळे मिटून मनापासून प्रार्थना करा. इतर भक्तांमध्ये गप्पा मारणं टाळा, कारण त्या क्षणी तुमची ऊर्जा दत्तगुरूंकडे एकवटली पाहिजे ना. मंदिरातून बाहेर पडताना उजवा पाय आधी टाका आणि मनात ओम श्री दत्ताय नमः असं म्हणा. ही साधी कृती देखील तुमच्या उपायाला अधिक शक्ती देते आणि तुमच्या प्रयत्नांना आशीर्वादाचा कवच मिळवून देते ना. नियम 13वा पाहू. जर मंदिरामध्ये जाण्याची सोय नसेल तर गुरुवारी सकाळी घराघरात दत्तगुरूंची पूजा करा. पिवळा कापड, नारळ आणि साखर यांची छोटी थाली तयार करा. नामस्मरणानंतर ती वस्तू घराजवळील मंदिरात किंवा एखाद्या गरजू व्यक्तीला दान करा. गरजूंना दिलेली वाहनं आहे ना, हे दत्तगुरूंना पोचते, कारण सेवा हाच त्यांचा सर्वात प्रिय मार्ग आहे ना. तुमच्या दानामागील भावनाच खरी वाहनं ठरतात. अशा दानामुळं तुमच्यावरची नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सुख समृद्धीचं द्वार उघडतं. आता नियम 14वा पाहूया. हे उपाय करताना मनात राग, द्वेष किंवा ईर्ष्या ठेवू नका, कारण अशुद्ध मनानं केलेलं नामस्मरण आहे ना, त्या अर्धवट परिणाम देतं. त्याऐवजी
मनामध्ये क्षमा, कृतज्ञता आणि प्रेम या भावना आहेत ना, त्या जोपासल्या पाहिजेत. नामस्मरण करताना एखाद्याचा चांगला विचार करा, त्याच्या भल्यासाठी प्रार्थना करा. दत्तगुरू हे केवळ तुमच्या वैयक्तिक समस्या तर सोडवत नाहीत, तर तुमच्या इतरांसाठीही सकारात्मकतेचा स्तोत्र बनवतात. ही वृत्ती तुमच्या आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाची आहे. आता नियम 15वा पाहूया. या उपायांचे एक गुपित असं आहे ना, की तुम्ही ते जास्त करून गुरुवार आणि पौर्णिमेला केल्यास त्याचा परिणाम अधिक होतो. पौर्णिमेचा दिवस चंद्रत्वाने भरलेला असल्यानं मन स्थिर आणि प्रसन्न होतं, ज्यामुळे नामस्मरणाची ऊर्जा अधिक वाढते. जर पौर्णिमा गुरुवारी आली तर तो दिवस दुप्पट शक्तिशाली असतो. अशा दिवशी केलेलं वाहन आहे ना, नामस्मरण तुमच्या आयुष्याच्या गाठी सोडवू शकतं आणि अचानक चांगले बदल घडू शकतात. म्हणून आता नियम 16वा पाहूया. अनेक भक्तांनी अनुभव सांगितलेले आहेत की हा उपाय सुरू केल्यावर त्यांना अनपेक्षित लाभ मिळाले. कोणाला हरवलेली नोकरी परत मिळाली, कोणाचे कर्ज अचानक फिटलं, तर कोणाच्या घरातील वैमनस्य संपलं. हे चमत्कार योगायोग नाहीत, तर दत्तगुरूंच्या कृपेचे परिणाम आहेत ना. दत्तगुरूंचे नाम हे विश्वासील, अत्यंत उच्च कंपन्या निर्माण करणार आहे. ते तुमच्या आयुष्यातील वाईट कंपन्या दूर करून शुभ भक्तींना आमंत्रित करते ना. शेवटी लक्षात ठेवा, हा उपाय केवळ समस्या दूर करण्यासाठी नाही, तर दत्तगुरूसोबत नित्य नातं निर्माण करण्यासाठी आहे ना. जेव्हा तुम्ही हा उपाय सातत्याने करता ना, तेव्हा दत्तगुरू तुमच्या जीवनामध्ये अदृश्य उपस्थित ठेवतात. संकट आली तरी ते टळतो, अडचण आली तरी मार्ग सापडतो. त्यामुळं त्रास असो वा नसो, हा उपाय आयुष्यभर सुरू ठेवा. कारण दत्तगुरूंच्या नामामध्ये आणि वाहण्यामध्ये अशी शक्ती आहे ना, जी जीवनाला सतत आनंदी आणि सुरक्षित ठेवते. म्हणजे तुमच्या जीवनातला सततचा त्रास आणि नशिबाच्या अडचण आणि मनातील अस्वस्थता आहे ना, हे सगळं संपवण्याची किल्ली आहे ना, तुमच्या हातामध्ये आहे. ती किल्ली म्हणजे दत्तगुरूंचं अखंड नामस्मरण आणि गुरुवारी केलेलं श्रद्धापूर्ण वाहनं. हा उपाय केवळ तुमचे प्रश्न सोडवत नाही, तर तुमच्या आयुष्यातील अंधार दूर करून प्रकाश पसरवतो ना. आणि लक्षात ठेवा, दत्तगुरूंचं नाम जिथे आहे तिथे संकट कधीच टिकू शकत नाही. म्हणून आजपासून हा उपाय सुरू करा आणि अनुभव घ्या या अदृश्य कृपेचा, जी तुमच्या प्रत्येक पावलावर तुम्हाला संरक्षण देईल. ओम श्री दत्ताय नमः. हाच तुमचा जीवन मंत्र ठरेल. म्हणून आपल्या जीवनामध्ये आहे ना, किती जरी संकट आलं असेल, किती जरी आपले मार्ग बंद ठेवलेले असतील, बघा तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तर दत्तगुरूंचं नामस्मरण केलं ना, आणि पौर्णिमेच्या दिवशी गुरुवार असेल, तर तुमची सेवा भगवंतापर्यंत पोचते. एकदा तुम्ही आयुष्यात ते करून पहा. अजूनपर्यंत केलेलं नसेल, पण ज्या ज्या भक्तांनी केलेलं आहे ना, त्यांना नक्कीच प्रचितीसुद्धा आलेली आहे. म्हणजेच गुरुदेव तत्वांचा आपण जोपर्यंत स्वीकार करत नाही ना, तोपर्यंत आपले जीवन सार्थक होणार नाही. म्हणजे गुरु हेच परमसत्याकडं नेणारं मार्गदर्शक आहे. ज्ञान, भक्ती आणि कर्म यांचा समन्वय साधणं, सर्व जीवांमध्ये ईश्वराचं दर्शन करणं, अहंकाराचा त्याग करून नम्रता आणि सेवाभाव वाढवणं, आत्मज्ञान प्राप्त करून मुक्तीकडे वाटचाल करणं, हे गुरुदेव तत्व आहेत ना. म्हणजे गुरुदेव तत्व आहेत ना, हा नामजप, मनशांती, पितृदोष निवारण आणि आध्यात्मिक उन्नतीसाठी महत्त्वाचा मानला जातो. म्हणजे आपल्या जीवनामध्ये आहे ना, खूप अशी संकटं येत असतात, पण ज्यावेळी ही गुरुतत्व आपल्या जीवनाशी जोडली जातात ना, तेव्हा आपल्या जीवनामध्ये सर्व काही चांगल्या गोष्टी घडतात. बघा, एका उदाहरणासह स्पष्ट करू. एका गावामध्ये एक तरुण साधक राहत होता. त्याला
परमज्ञान मिळवायचं होतं. तो अनेक गुरूंकडे गेला, अनेक शास्त्रं वाचली, पण त्याच्या मनातील प्रश्न संपत नव्हते. एके दिवशी तो जंगलात फिरत असताना त्याला एक वृद्ध संत भेटले. साधकानं विचारलं, मला खरा गुरु कुठे मिळेल बरं? संत हसले आणि म्हणाले, आज दिवसभर निसर्गाचं रक्षण कर, निरीक्षण कर आणि संध्याकाळी मला भेट. साधकानं तसं केलं आणि त्यानं पाहिलं, नदी सतत वाहत होती. कोणताही अडथळा आला तरी थांबत नव्हती. वृक्ष फळं देत होते, पण स्वतःसाठी काही ठेवत नव्हते. पृथ्वी सर्वांचा भार सहन करत होती, तक्रार न करता. संध्याकाळी तो संतांकडे परत आला. संत म्हणाले, आज तुझे गुरु कोण होते? साधक गोंधळला. संत पुढे म्हणाले, नदीने तुला सातत्य शिकवलं, वृक्षाने निस्वार्थ सेवा शिकवली आणि पृथ्वीने सहनशीलता शिकवली. जो प्रत्येक गोष्टीतून शिकतो ना, त्याच्यासाठी संपूर्ण विश्वगुरु बनतं. तेव्हा साधकाला तत्व समजलं ना. खरा गुरु केवळ एका व्यक्तीत मर्यादित नसतो. ज्ञान घेण्याची दृष्टी असेल तर सृष्टीतील प्रत्येक घटक गुरु असू शकतो ना. म्हणजेच हे जे तात्पर्य आहे ना, दत्तात्रय यांच्या 24 गुरूंच्या शिकवणीची आठवण करून देतं. दत्तात्रयांनी निसर्गातील विविध घटकांपासून जीवनाचे धडे घेतले ना, आणि सांगितलं की ज्ञानासाठी मन खुलं असणं हे सर्वात महत्त्वाचं आहे. पण हे मन खुलं होईल कधी बरं? जेव्हा आपलं जीवन आहे ना एक तत्वामध्ये असेल, म्हणजे उपासनेमध्ये असेल. जेव्हा आपल्या जीवनामध्ये मौन धारण करू, म्हणजे उपासनेमध्ये राहू, भगवंताच्या नामस्मरणामध्ये राहू, तेव्हा मन आपलं स्थिर होणार आहे. आणि जोपर्यंत मन स्थिर होत नाही तोपर्यंत गुरुदेवांच्या तत्वांचा आपल्याला फायदा होणार नाही. म्हणून एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत नम्रता आपल्या जीवनामध्ये येत नाही तोपर्यंत अहंकार आपल्या जीवनातून जाणार नाही. म्हणून आपलं मन स्थिर करा, आपलं मन पवित्र करा, म्हणजे उपासनेला सुरुवात करा. तुमचं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. अवधूत चिंतना. श्री गुरुदेव दत्त.